नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके तुमच्यासमोर मॅथ्ससाठी गेल्या 3-4 दिवसापासून आपण वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाठवले आहेत. तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. तर तळागाळातल्या मुलामुलींना मिळू द्या, म्हणजे त्याचा फायदा होईल. पहा, बरेच कॉमेंट्स आले, मला बरेच फोन्स आले जुन्या विद्यार्थ्यांचे की खूप छान काम करताय म्हणून, आणि तुम्ही पण जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत जाऊ द्या. ओके, आज या सेक्शनमध्ये आपण चालू करतोय पहा पेअर ऑफ लाईन. हा चॅप्टर सोपा आहे, परंतु त्यामध्ये त्यांनी काय केलं, खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन फिरून टाकतात पहा, तेव्हा मुलं कन्फ्यूज होतात. पहा, सिलेक्टेड 20 ते 25 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. 25 क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर होईल. बेसिक कन्सेप्ट सहित काही ट्रिक्स शिकवतोय, म्हणजे दोन्ही मिळून. काही काही स्टुडंटचा फोन आला, सर फक्त ट्रिक्सनी मला सीईटी जमेल का? नाही, ट्रिक्सनी सगळी सीईटी जमू शकत नाही. 50 क्वेश्चन असतात पहा मॅथ्समध्ये, त्यातले 20 क्वेश्चन जर आपण ट्रिक्सनी शॉर्टकटने करू शकलो, 30 क्वेश्चन्स आपल्याला वेळ देता येईल. पहा, 30 क्वेश्चनमध्ये 10 क्वेश्चनला खूप वेळ लागतो. त्यासाठी मग काय करायचं अभ्यास करताना, बेसिक कन्सेप्ट ट्रिक्स यांचं एकत्रीकरण करायचं. पहा, आज या चॅप्टरमध्ये तुम्हाला आयडिया शिकवतो मी, अभ्यास कसा करायचा योगायोगाने ते पण सांगतो, आणि त्याचबरोबर काही कन्सेप्ट क्लिअर करतो. तर चला तर चालू करूया. पेअर ऑफ लाईन. मार्क किती आहे सर ह्याला? 4 to 6 मार्क्स आहेत. 2 किंवा 3 क्वेश्चन्स प्रत्येक वेळेस परीक्षेला येतात. पहा, 15 पेपर्स ॲट ए टाईम चालतात. पहा, 15 पेपरच्या मध्ये सगळे दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स फिक्स आहे. पहा, म्हणजे काही ना इझी येऊ शकतो, काही ना टफ येऊ शकतो, काही मिडियम येऊ शकतात. सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केला मी. जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन मुद्दाम सिलेक्ट केलेत. पहा, तुम्हाला आता सवय झाली आहे. आता जवळजवळ 5वं लेक्चर आहे माझं. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सवय झाली आता सोप्या क्वेश्चनची. आता थोडंसं मिडियममध्ये जाऊया, आणि शेवटी तुम्हाला हार्ड क्वेश्चनची पण मी सवय लावणार आहे. तर चला तर चालू करूया. पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईनमध्ये बेस हा लाईनचा आहे, स्ट्रेट लाईनचा आहे. पहा, स्ट्रेट लाईन सीईटीला आहे का? आहे सर. स्ट्रेट लाईन पण आपण घेणार आहे. तो एकदम इझी चॅप्टर, एक क्वेश्चन येतो पहा त्याच्यावर, आलं लक्षात? त्यामध्ये आपण त्याला शेवटी ठेवला आहे मुद्दा. सर स्ट्रेट लाईनचा काही बेसिक कन्सेप्ट लागेल का? एखादा दुसरा लागेल, तो मी सांगतोय. पहा, तर चला चालू करूया आपण पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन एक काही चार्ट. पहा, एवढा मोठा चॅप्टर तुम्हाला स्टडीमध्ये एका चार्टमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करतो. चार्ट अँड ट्रिक्स याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. पहा, पेअर ऑफ लाईन म्हणजे काय? 2 लाईन एकत्र येऊन जॉईंट करणे. 2 लाईनचं इक्वेशन एकत्र बनवून त्याला दोन्ही लाईनचं एकत्र इक्वेशन करणं, त्याला जॉईंट इक्वेशन किंवा पेअर ऑफ लाईन म्हणतात. पहा, हा जनरली पासिंग थ्रू ओरिजिन असतो, हा एक प्रकार आहे, आणि नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. तर पाहूया कसं करायचं. पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन. तर पेअर ऑफ लाईनला मार्क किती आहेत? पहा, पेअर ऑफ लाईनला मार्क आहेत 4 or 6. या पद्धतीने 4 or 6 पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन घेऊया. मार्क किती? पहा, 4 or 6. मार्क 4 or 6 मार्क्स, 4 किंवा 6 मार्क्स पेअर ऑफ लाईन. ओके, तर काय? पहा, पासिंग थ्रू ओरिजिन घ्या. पासिंग थ्रू ओरिजिन एक टेबल बनवतो पहा तुमच्यासमोर. नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. हा टेबल लक्षात ठेवला तर हा चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर होईल. पहा, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, पहिलं घेऊया आता इक्वेशन. इक्वेशन कसं असतं पहा, इथं पॉईंट लिहूया. पहिला पॉईंट काय? पहा, इक्वेशन. पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन माहिती आहे तुम्हाला पेअर ऑफ लाईनचं. x² 2hxy by² इज इक्वल टू 0. हेच इक्वेशन अशा प्रकारे येईल. पहा, x² 2hxy by² 2gx 2fy plus c इज इक्वल टू 0. बघा आता, x² 2hxy by² x² 2hxy by² 2gx 2fy plus c इक्वल टू 0 इक्वेशन झालं सर. सेकंड घेऊया. पासिंग थ्रू पॉईंट, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पासिंग थ्रू पॉईंटच्या ऐवजी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणूया, आणखीन इफेक्टिव्ह होईल. पहा, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय सर? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय आलं का तुम्हाला? दोन्ही लाईन कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात ते काढणं. हे तुम्हाला माहिती आहे. 0 0. इथं काय? पहा,
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढणार यासाठी एक फॉर्म्युला आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, तो फॉर्म्युला लक्षात ठेवला तर सोपं जाईल पहा. हा थोडासा अवघड जातो काय काय ना लक्षात ठेवायला, पण एकदा आयडिया आली की सोपं जाईल पहा. फॉर्म्युला असा एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. हा फॉर्म्युला थोडासा लक्षात ठेवायला त्रास होतो, हा लक्षात येते पासिंग थ्रू ओरिजिन. दुसरं पाहूया. सेकंड पॉईंट, कंडिशन. पेअर ऑफ लाईन असण्यासाठी कंडिशन काय? पासिंग थ्रू ओरिजिनला एकच कंडिशन आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तिसरी कंडिशन काय पहा, ए एच जी एच बी एफ जी एफ सी इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायला खूप जण अवघड जातं पहा. ह्याचा एक शॉर्टकट तयार केला मी, तो तुम्हाला सांगतो पहा. हाऊ टू रिमेंबर दिस. बघा लक्षात घ्या. ए बघा कसं लक्षात ठेवायचं, ए हँडसम गर्ल. तुमच्या सरांनी सांगितलं असेल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस. लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे, गोईंग फॉर कॉलेज. फक्त पहिले पहिले वर्ड घ्यायचे. बघा आता ए एच जी एच बी एफ जी एफ सी. बघा आता कसं ठेवलं मी, ए एच जी एच बी एफ जी एफ सी इज इक्वल टू. सर वाय यू रायटिंग इज इक्वल टू 0? बिकॉज हे ग्रॅमॅटिकली जरा रॉंग वाटतंय. हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस म्हणून इज इक्वल टू 0 पहा. पण ही कंडिशन होती, याचा उपयोग होतो आपल्याला. काय करायचं, दिलेलं इक्वेशन कम्पेअर करायचं, ह्यात व्हॅल्यू टाकून द्यायच्या. इज इक्वल टू 0 आला तर तो पेअर ऑफ लाईन, अदरवाईज नाही. इथं कंडिशन काय, पासिंग थ्रू ओरिजिनला एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. चौथं पाहूया, पॅरल कंडिशन. व्हॉट इज द पॅरल कंडिशन? दोन लाईन सेपरेट केल्यानंतर त्या पॅरल असू शकतात का? यस. काय असावं लागतं पहा, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. इथं पण तोच फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड आहे पहा. ए अपॉन एच एच अपॉन बी इज इक्वल टू जी अपॉन एफ. ओके, तर परपेंडिक्युलर कंडिशन घ्या. परपेंडिक्युलर कंडिशन काय पहा, परपेंडिक्युलर कंडिशन दोघांना सेम आहे. व्हॉट इज दॅट? ह्याच्यावर क्वेश्चन पण येतो पहा, ए प्लस बी इज इक्वल टू 0 अँड ए प्लस बी इक्वल टू 0. दोन्हीला सेम आहे पहा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झामला येतं पहा. पॅरल तरी येतं, परपेंडिक्युलर तरी. आपल्याला MCQ साठी IMP होतं पहा. मी मध्ये लाईन मारतो म्हणजे जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल पहा. काय कायचं कन्फ्युजन होतं, पॉईंट लक्षात येत नाही पहा म्हणून. पाचवं घ्या सर. ओके, हे झालं बाप. आणि हे पण असं आहे. ओके, म्हणजे आयडिया क्लिअर होईल पहा तुमची. ही परपेंडिक्युलर कंडिशन झाली पहा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईन मधला अँगल कसा काढायचा? tan theta इज इक्वल टू mod of 2 root of h square minus ab अपॉन a प्लस b. इथं पण घ्या सेम फॉर्म्युला, tan theta इज इक्वल टू 2 root of h square minus ab अपॉन a प्लस b. ओके सर, वेगळे 6 पॉईंट झाले पहा. बऱ्यापैकी लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, काही पॉईंट्स कॉमन आहेत पहा. कॉमन पॉईंट घेऊया. कॉमन टू बोथ लाईन्स. हे तर आहेच, काही कॉमन सापडले तुम्हाला. कॉमन टू बोथ लाईन्स, कॉमन टू बोथ लाईन्स. 7वा पॉईंट आहे पहा सर, ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन शक्यतो व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन? हे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy bi स्क्वेअर साठी एक्स्ट्रा पॉईंट लिहितो मी. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हाऊ टू रिमेंबर? व्हेरी सिम्पल. उलटं करायचं पहा. इज फक्त मागून बॅक साईड कोएफिशियंट घ्यायचे पहा. पहिला कोएफिशियंट काय पहा, बी आहे. नंतर काय पहा, 2h आहे, नंतर ए. यमला उतरत्या क्रमाने जा. उतरते म्हणजे काय तुम्हाला, हायेस्ट पॉवर अगोदर, नंतर यम, नंतर ए. bm स्क्वेअर ट्वाइस hm प्लस ए इज इक्वल टू 0. 7वा पॉईंट झाला, कॉमन टू बोथ लाईन्स.
8 घेऊया. PM स्क्वेअर M1 प्लस M2 सम ऑफ स्लोप्स -2h अपॉन B M1 इंटू M2 A बाय B. अँड व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक देतो तुम्हाला. ट्रिक M1 मायनस M2 इज इक्वल टू, पहिली ट्रिक तयार आली पहा. M1 मायनस M2 कधी कधी डिफरन्स येतो पहा. सर M1 मायनस M2 कधी वापरायचा? इफ वन स्लोप ऑफ ऑदर एक्सिड्स, म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा स्लोप 5 ने जास्त आहे, किंवा सर एक कंडिशन आहे पहा, 2 स्लोप मधला डिफरन्स आहे, असा शब्द आला की हे वापरायचं पहा. सर कसं वापरायचं? व्हेरी सिंपल, फॉर्म्युला तोच आहे, 2√h² मायनस AB. तुम्हाला टॅन थिटाचा फॉर्म्युला वाटेल, फक्त ए नाही घ्यायचा, अपॉन बी करायचं. आपलं व्हेरी सिंपल शॉर्टकट आहे. हे कसं आलं याच्यावरून करता येईल कॅल्क्युलेशनमध्ये, पण वेळ जाईल व्हायला. हे 2h हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट पहा. हे तुमचे सगळे पक्के आहेत असं समजलं जातं, आणि मग पुढचं काम केलं जातं पहा. ओके सर, हे सगळं तुमचं परफेक्ट पाहिजे, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अजून काय राहिलं का बघत होतो मी? बहुतेक नाही पहा. हे सगळे पॉईंट्स एकत्र केलेत पहा. 8 पॉईंट्स तुम्हाला सांगितले. अजून काय लक्षात आलं तर ॲड करूच आपण. ह्या संपूर्ण ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे कसं तरी लिहिलंय पहा तुम्ही नोटबुकमध्ये, एकदम सुंदर नोटबुक तयार करा. सगळे शॉर्टकट्स पहा, कसं करायचं, कन्सेप्ट, ट्रिक्स एकत्र करा. ट्रिक्स विथ एक्झाम्पल लिहा, नुसते ट्रिक्स लिहू नका. ट्रिक्स नुसते लर्न केल्या जातील पहा, ते उपयोग नाही. ट्रिक्स विथ एक्झाम्पल करायचं पहा. म्हणजे एक्झामला जातात तेवढंच वाचता येईल आपला. ट्रिक्स एखादा एक क्वेश्चन लगेच खाली सोडवला असतो, आपण सोडून न बघता सोडवता येतं का बघायचं. ही आयडिया लक्षात ठेवा. अशी एक शॉर्ट मस्त सुंदर वही तयार केली तर एकदम भारी नोट्स तयार होतील पहा. ओके, ह्या नोट्स व्यवस्थित तयार करा, आणि म्हणजे तुमची नोटबुक पुढच्या पहा. सिलेबस काय बदलत नाही पहा, थोडासा सिलेबस बदल. 11चे काही चॅप्टर 12ला जातात, 12चे चॅप्टर काय 11ला जातात, म्हणजे कुठलाही चॅप्टर लॉस होत नाही. माझ्या काळापासून, म्हणजे मी ज्यावेळेस 12ला होतो तेव्हापासूनचा काळ, बरेच वर्ष झाले पहा, जवळजवळ 12लाच 30 वर्ष झाले असतील पहा. 30 वर्षापासूनचा जो काळ आहे तोच सिलेबस आहे पहा, फक्त फिरवा-फिरवी. काही 12वे चॅप्टर 11ला, 11वे चॅप्टर 12वीला, अशा प्रकारे पहा. बाकी काही चेंज नाही. इवन NCERT CBSE पण तसंच आहे पहा. आपले चॅप्टर काही थोडेसे डीपमध्ये, 11चे 12ला, 12चे 11ला, बस. बाकी काही फरक नाही आहे पहा. ओके, या पद्धतीने. याचबरोबर काही तुमचे भाऊ बहीण 10वीला असतील त्यांच्यासाठी 11वी सायन्स फाउंडेशन कोर्स आपण चालू करतोय पहा. ज्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे, सायन्समध्ये इंटरेस्ट नसतो पहा, सायन्समध्ये इंटरेस्ट कळत नाही 10वीपर्यंत, सायन्स घेऊ का, कॉमर्स घेऊ का, आर्ट घेऊ. ज्याला ज्याला सायन्स घ्यायची इच्छा आहे किंवा मन संभ्रम आहे, काय करावं कळत, त्यासाठी आपण 11वी सायन्स फाउंडेशन कोर्स लवकरच चालू करू. त्यामध्ये तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर करेल पहा. कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट येईल पहा. मॅथ चांगलं आहे म्हणून सायन्सला जाणारी मुलं भरपूर आहेत पहा. मॅथ्स वीक आहे म्हणून सायन्स नको म्हणणारी मुलं आहेत. पण ह्या दोन्ही जर मॅथ्स पक्का असेल तरी सायन्स करता येतं, मॅथ्स कच्चा असला तरी सायन्स करता येतं पहा, एकदम व्यवस्थित पद्धतीने. लक्षात, या पद्धतीने मॅथची भीती पण नष्ट होईल पहा. 11वी सायन्सपर्यंत मॅथ्स राहू द्या, 12वी सायन्सला मॅथ्स तुम्हाला सोडायला चान्स असतो पहा. 11वी सायन्सला मॅथ्स काय ठेवायचं, कारण फिजिक्समध्ये मॅथ्स उपयोगी येतं पहा. ज्याला मॅथ्समध्ये इंटरेस्ट नाही त्यासाठी सांगितलं. ओके, तर तुमच्या भाऊ बहिणींना ते थोडीशी आयडिया द्या, म्हणजे आयडिया क्लिअर होईल. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. मी पुढे जातोय पहा. बऱ्यापैकी तुम्हाला फॉर्म्युले दिले आहेत. हे फॉर्म्युले व्यवस्थित करायचेत आणि व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा पहा. एक स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे बरोबर होईल पहा. ओके, झालं. चला पुढे जाऊया नेक्स्ट पॉईंटकडं. ओके, आता चालू करतो पहा मी. टाइप्स ऑफ क्वेश्चन विथ ट्रिक्स. टाइप्स ऑफ क्वेश्चन विथ ट्रिक्स. काहीला ट्रिक्स आहेत, काय काय रेग्युलर टाइप्स आहेत पहा. ओके, हाऊ टू फाइंड द एक टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. आता सेकंड पार्ट, हा पहिला चार्ट दिला तुम्हाला, सेकंड पॉईंट. टाइप्स ऑफ क्वेश्चन्स विथ ट्रिक्स. टाइप्स ऑफ क्वेश्चन्स विथ ट्रिक्स. नुसते क्वेश्चन नाहीत पहा, ट्रिक्स आहेत. तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट येईल पहा, मजा वाटेल पहा. सेकंड मधला सर पहिला प्रकार घ्या. हो, पहिला प्रकार, 2 स्लोप दिल्यानंतर सेपरेट जॉईंट इक्वेशन कसं काढायचं. व्हेरी सिंपल आयडिया. टू फाइंड जॉईंट इक्वेशन इफ 2 स्लोप्स आर गिवन. हे स्लोप देण्याची पद्धत, हे स्लोप देण्याची पद्धत, हे स्लोप देण्याची पद्धत
ओके, टू फाइंड जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन कसं काढायचं पहा. टू फाइंड जॉईंट इक्वेशन, if slopes are directly or indirectly given, slopes are directly or indirectly given. हे जर ट्रिक्स व्यवस्थित घेतल्या, कन्सेप्ट क्लिअर झाला, तुम्ही अख्खे 25 क्वेश्चन सोडू शकता पहा. मी नुसतं हिंट देत राहील पहा. स्वतःहून सोडवण्यावर जोर आहे पहा. नुसतं रेडीमेड मटेरियल दिलं तर मजा नाही पहा. तुम्ही स्वतः सोडा, मग मजा येईल पहा. ओके, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली गिवन. then it is, काय असतं पहा इक्वेशन बघा, y स्क्वेअर इन ब्रॅकेट m1 प्लस m2 xy m1 into m2 x square is equal to 0. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. y स्क्वेअर इन ब्रॅकेट y स्क्वेअर इन मायनस m1 प्लस m2 इंटू xy m1 m2 x स्क्वेअर इज इक्वल टू 0. याने काय होतं पहा, वेळ वाचतो, पटकन लिहायला सोपं जातं पहा. ओके सर, याच्यावर ह्या ट्रिक्सवर क्वेश्चन्स भरपूर आहे. स्लोप देण्याची वेगळ्या पद्धत पहा. स्लोप वेगळ्या पद्धती m1 m2 डायरेक्टली दिलेला असतो पहा. कधी कधी स्लोप डायरेक्टली देतात पहा. फॉर एक्झाम्पल याच्यावर कुठले कुठले क्वेश्चन सोडवता येईल पहा. 8, 3 आणि 22. एक्झाम्पल नंबर साईज लिहितो पहा. एक्झाम्पल नंबर 8, 3 अँड 22. हे 3 क्वेश्चन 25च्या आतले तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतील पहा. 8, 3 आणि 22 कसे सोडायचे ते नंतर घेतोय. तर सेकंड ट्रिक घ्या. ट्रिक नंबर 2. आता स्लोप ऑफ रेशो इज गिवन. स्लोप ऑफ रेशो हा IMP प्रकार आहे पहा. स्लोप ऑफ रेशो इज गिवन. IMP प्रकार आहे हा तुम्हाला. स्लोप रेशो इज गिवन. सपोज इट इज P as to Q. P as to Q. स्लोप ऑफ रेशो काय दिलं पहा, P as to Q. हाऊ टू फाइंड सर, व्हेरी सिंपल आयडिया. आय विल गिव्ह द ट्रिक्स फॉर यू. कंडिशन इज काय असते पहा. कंडिशन लक्षात ठेवायला बी सोपी आहे. लर करू नका, डोक्यात ठेवा. काय पहा, P प्लस Q ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ लाईन. लाईन लिहायची राहिली. एक्स स्क्वेअर 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. P प्लस Q ब्रॅकेट स्क्वेअर PQ इज इक्वल टू काय पहा 2h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन AB. बघा, आता मधला नंबर घ्यायचा 2h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन AB. लक्षात ठेवायला सोपं आहे. रेशो दिला असतो P as to Q. क्वेश्चन कसा असतो पाहू, इफ वन ऑफ द स्लोप इज 3 टाइम द अदर किंवा रेशो इज डायरेक्टली गिवन. तर याच्यावर कोणकोणते क्वेश्चन आपल्याला इझिली सोडवता येईल पहा. जर असे क्वेश्चन सापडले तर कसे सोडवता येईल पहा. तर 15 आणि 16 एक्झाम्पल नंबर 15 आणि 16 तुम्हाला इझिली सोडवता येईल पहा. 15 अँड 16. ओके सर, थर्ड वाला घ्या. इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ द लाइन्स. इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर्स ऑफ angle bisectors of line x square 2hxy by square is equal to 0 is काय येतं पहा. फॉर्म्युला घ्या, एकदम सोपा आहे पहा. इज एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ही पॉवरफुल ट्रिक आहे पहा. बघा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, ए आणि बी घ्यायचं. ए मायनस बी इज इक्वल टू काय सर, एक्स वाय मधला नंबर घ्यायचा. आता एक्स वाय अपॉन एच, म्हणजे प्रत्येक नंबरला चान्स आहे. अगोदर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर त्याचा कोएफिशियंट घेतला, एक्स वाय त्याचा कोएफिशियंट घेतला, फक्त 2 नाही घ्यायचं पहा. बस, इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. याच्यावर कोणकोणते सापडतील क्वेश्चन सर. 9 आणि 11 हे 2 क्वेश्चन तुम्हाला इझिली सोडवता येईल पहा. फॉर एक्झाम्पल 9 आणि 11. ओके, हे क्वेश्चन नंबर दिले तुम्हाला, तुम्ही हे क्वेश्चन ट्राय करायचे. मी तुम्हाला मदत करतोय, फक्त डायरेक्ट ठेवत नाही पहा. चौथी ट्रिक घ्या. 4 नंबर ट्रिक.
if ax square 2hx square represent pair of parallel lines, the distance between them is, if x square 2hxy by square is equal to 0 represents two parallel lines, then distance between them is, two parallel lines, then distance between them is, then distance between them is, काय पहा फॉर्म्युला व्हेरी सिंपल, लक्षात ठेवायला पण सोपं आहे पहा. काय पहा 2 रूट ऑफ जी स्क्वेअर मायनस AC, जी स्क्वेअर मायनस AC अपॉन a इन ब्रॅकेट a प्लस b, और कधी कधी हा फॉर्म्युलाच्या ऐवजी डाटा अवेलेबल नसतो पहा, तेव्हा हा पण वापरता येईल. 2 जीच्या जागी f घ्यायचं फक्त आणि याच्या जागी b, f स्क्वेअर मायनस BC, f स्क्वेअर मायनस BC अपॉन याच्या जागी b टाकायचं पहा, b इन ब्रॅकेट याच्या जागी b टाकलं, बीच्या जागी म्हणजे आतलं तसं राहील पहा, a इन ब्रॅकेट आपलं पहा. हा एक चौथी ट्रिक आहे. ह्याच्यावर क्वेश्चन्स लगेच सापड नाही. फॉर एक्झाम्पल एक आहे पहा 24 नंबर करेक्ट. ओके, हे जर तुमच्या ऐनवेळेस ही ट्रिक जर लक्षात नाही राहिली तर एक सोपी आयडिया पहा. ही ट्रिक जर तुमच्या डोक्यातून गेली समजा तर एक सोपी आयडिया, आपला जुना फॉर्म्युला जो पेअर आपल्या स्ट्रेट लाईनमध्ये ऑलरेडी वापरायचा पहा, तो म्हणजे और डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन, पॅरल लाईन. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी स्ट्रेट लाईनमध्ये वापरणार आहे. C1 मायनस C2 अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b. ही ट्रिक हे लर्न करावं लागतं पहा, काय करणार लर्निंग पॉवर कमी असतो, लक्षात राहत नाही. मग ही पण आयडिया लक्षात, हे कसं वापरायचं सांगाल मी तुम्हाला. त्याच्यावर एखादा क्वेश्चन आहे का, आहे सर. एक्झाम्पल नंबर 24 आहे पहा, वर लिहिलं मी. ओके, पाचवी ट्रिक घ्या. ट्रिक्स आणि बेसिक कन्सेप्ट एकत्र करा, एक पॉवरफुल तुम्ही व्हाल पहा स्वतः. ओके, मी तुम्हाला आयडिया येईल पहा कसं करायचं ते. पुढे घेऊया. हो सर घेऊया. काय राहिलं का बघत होतो मी. एक ओके, पेअर ऑफ लाईन्स फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन. पेअर ऑफ लाईन कोणती पहा, एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0 फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन. हे जरा महत्त्वाची ट्रिक आहे पहा. ही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चनला JEE फार उपयोगी आहे पहा, पण आपल्याला आता JEE लेवलचे पण क्वेश्चन यायला लागलेत पहा. JEE लेवलचे क्वेश्चन यायला लागले तेव्हा आपल्याला त्याची तयारी पाहिजे पहा. JEE NDAला हे अतिशय इम्पॉर्टंट. सर तुमचे व्हिडिओ JEE NDAला वापरले तर हो, बेसिक कन्सेप्ट करायला चांगले आहेत पहा. काय JEE NDAचे पण ह्याच्यामध्ये तयारी होऊ शकते पहा. ओके, पण JEE NDAचा स्पेशली अभ्यास करणाऱ्या मुलाला ह्याचा कन्सेप्ट क्लिअरिंगला फार भारी उपयोग होऊ शकतो. ओके, चालतं. पेअर ऑफ लाईन ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0 फॉर्मिंग इक्विलॅटरल ट्रायंगल. with the line x plus by plus c is equal to 0. जनरल इक्वेशन. इज बघा लक्षात ठेवायला सोपं आहे. इज काय पहा, हेच घ्यायचं x प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. ट्रिक लक्षात ठेवली तर वेळ वाचेल पहा, नाही तर मग खूप वेळ लागेल क्वेश्चन करायला. x प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 फक्त एक्सच्या जागी y घ्यायचं, वायच्या जागी x घ्यायचं आणि प्लसच्या जागी मायनस करायचं. ay मायनस bx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि त्याच वेळेस कधी कधी एरिया विचारतात पहा. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काय पहा, c स्क्वेअर अपॉन रूट 3 a स्क्वेअर b स्क्वेअर. कधी कधी फक्त एरिया विचारलं तर खालची शॉर्टकट टिक वापरायची पहा. काय विचारलं त्यानुसार ॲडजस्टमेंट करायचं. इक्वेशन ऑफ लाईन विचारलं तर हे, एरिया विचारलं तर हे. कुठला क्वेश्चन आहे त्याच्यावर, दोन्ही वेगळ्या ट्रिक्स आहेत पण एकाच लाईनसाठी म्हणून दिलं पहा. एक्झाम्पल 25 पहा. ओके, अशा प्रकारे ट्रिक्स. आता एक 4 टाईप ट्रिक राहिली पहा 6वी नंबरची, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर समजायला अवघड जाणार नाही. ओके,
तुम्ही कुठल्या प्रकारचे क्वेश्चन इझिली सोडू शकता पहा. आणि मग नंतर आपण MCQ चालू करतोय पहा. आता एक शेवटची ट्रिक सांगतो. हे तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे सोपं जाईल पहा. शेवटच्या ट्रिकचा वापर करा म्हणजे बरोबर होईल पहा. एक स्क्रीनशॉट घ्या. ओके झालं सर. पुढे जाऊ. नेक्स्ट 6वी ट्रिक सांगतो आणि मग आपण MCQ स्टार्ट करूया. ओके 6वी ट्रिक काय पहा. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन. 6वी ट्रिक. इक्वेशन ऑफ लाईन दिले तुम्हाला. x स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि कंडिशन दिली पहा. कंडिशन काय पहा. या लाईनला परपॅन्डिक्युलर इक्वेशन आहे पहा. परपॅन्डिक्युलर तर इक्वेशन काय येईल पहा. परपॅन्डिक्युलर पासिंग थ्रू पॉईंट दिले पहा. पासिंग थ्रू पॉईंट नसेल दिलं तर 0 0 पकडायचा. नुसतं परपॅन्डिक्युलर विचारलं. पासिंग थ्रू पॉईंट थ्रू लिहिलं मी पॉईंट काही पहा 0,0 याचं इक्वेशन लय सोपं आहे पहा. परपॅन्डिक्युलर फक्त उलटं करायचं पहा. एकचा जो कोइफिशियंट तो वायच्या जागी वायचा कोइफिशियंट साइन सहित घ्यायचा, चिन्ह सहित. मायनस असेल तर मायनस. बघा एच्या जागी बी करा. काही पहा bx स्क्वेअर तर प्लसच्या जागी काही पहा मायनस 2hxy आणि एचा कोइफिशियंट बीच्या जागी टाकायचा. काही पहा ay स्क्वेअर 0 संपलं का. bx स्क्वेअर मायनस 2hxy ay स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके सर. परपॅन्डिक्युलर परपॅन्डिक्युलर पण पासिंग थ्रू x1 y1 आहे. परपॅन्डिक्युलर बट पासिंग थ्रू x1 y1 काही नाही करायचं पहा. फक्त जागच्या जागेवर ठेवायचं x1 y1. बी फक्त एकच्या जागी काय टाकायचं x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2hx मायनस x1 y मायनस y1. एकच्या जागी x मायनस x1 टाकतो, yच्या जागी y1 मायनस y1 प्लस a इन ब्रॅकेट y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू 0. संपलं काम. परपॅन्डिक्युलर झालं, पॅरल झालं. आता काय करूया. थर्ड वाला पॉईंट घेऊया. पॅरल परपॅन्डिक्युलर झाल्यानंतर तिसरा पॉईंट घेऊया. सेम पॅरल बट पासिंग थ्रू पॉईंट घ्या x1 y1. पॅरल बट पासिंग थ्रू x1 y1 कसा करायचं पहा. a इन ब्रॅकेट हाय तसंच घ्या. a इन ब्रॅकेट x मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर 2hx मायनस x1 y मायनस y1 सेकंड ब्रॅकेटमध्ये काय पहा y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. a in bracket x minus x1 2h in bracket x minus x1 y minus y1 b in bracket y minus y1 bracket square is equal to 0. ओके सर. या 3 ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात पहा. आता मी क्वेश्चन नंबर काय काय सिलेक्ट केले आहेत पहा. परपॅन्डिक्युलरला 4 नंबर आहे, परपॅन्डिक्युलरला 5 नंबर आहे पहा. एक्झाम्पल नंबर पण सांगतो 4 नंबर. ह्याच्यावर आधारित क्वेश्चन कुठं कुठं सापडतील सर आम्हाला. 4 नंबर आहे, इथं 5 नंबर आहे. ओके म्हणजे तुम्हाला सोपं जाईल पहा. आय थिंक पॅरल नाही ह्याला आहे पहा 5 नंबर. ठीक आहे. हा 4 आणि हा 5 ह्याच्यावर क्वेश्चन नाही पण येऊ शकतो पहा. मी घेतलेलेच क्वेश्चन येईल असं काय नाही. थोडंसं इकडे तिकडे झालं तरी आपल्याला कन्सेप्ट क्लिअर महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे सर्व ट्रिक्स सगळं घेतलेलं पहा. ह्याचा उपयोग करायचा आणि आपल्याला MCQ सोडवायला सुरुवात करायची पहा. आता एक स्क्रीनशॉट घ्या आणि MCQला सुरुवात करूया. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि MCQला सुरुवात करतो मी. ओके चला स्टार्ट करूया. MCQला सुरुवात झाली पहा. सेपरेट इक्वेशन करताना सेपरेट म्हणजे त्याचे फॅक्टर पाडायचे पहा. हाऊ टू फाइंड क्वेश्चन नंबर 1. द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स रिप्रेझेंट बाय 4x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर 2x प्लस y इक्वल टू 0. ह्याचे फॅक्टर पाडायचे पहा. कसं करता येईल पहिलाच क्वेश्चन घ्या. एकदम इझी पहा. 4x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अँड 2x प्लस y जे फॅक्टर पाडता येईल पहा. 2 स्क्वेअरचं सबट्रॅक्शन असल्यानंतर एका ब्रॅकेटमध्ये प्लस येतं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस. म्हणजे कसं येईल पहा. 2xचा स्क्वेअर हा yचा स्क्वेअर 2x प्लस y ह्याला ब्रॅकेटमध्ये टाका मुद्दाम इज इक्वल टू 0. तर 2 स्क्वेअरचं सबट्रॅक्शन एका ब्रॅकेटमध्ये प्लस करा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस करा,
पुढं काय पहा 2x प्लस वाय इंटू 1 केलं तरी चालेल इज इक्वल टू 0. 2x प्लस वायला अंडरलाईन करतो, दोन्ही ब्रॅकेटबद्दल एकदा लिहितो, राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टाकतो. 2x मायनस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. दोन सेपरेट इक्वेशन झाले पहा. Therefore 2x plus y is equal to 0 and 2x minus y plus 1 is equal to 0. चेक करा आता. 2x minus y plus 1 is equal to 0 and 2x plus y पाहिजे पहा. 2x minus y plus 1 is equal to 2x plus y. आन्सर डी सापडला पहा आपल्याला. बघा किती सोपं काम झालं. तर सेकंड घ्या. इफ लाईन्स रिप्रेझेंट पी एक्स स्क्वेअर आर डिस्टिंक्ट देन कंडिशन काय पहा. कुठली लाईन डिस्टिंक्ट असण्यासाठी, वेगळे असण्यासाठी काय असेल पहा. पी एक्स स्क्वेअर मायनस क्यू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंडिशन काय पाहिजे पहा. पी एक्स स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए बी. अगोदर असं करतो, पी एक्स स्क्वेअर मायनस क्यू वाय स्क्वेअर कम्पेअर, ह्याची कम्पॅरिझन करूया. ए एक्स स्क्वेअर 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए पी. बी ची व्हॅल्यू काय पहा मायनस क्यू आणि एच ची व्हॅल्यू काय पहा 0. कंडिशन काय पहा. एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. एच काय पहा 0चा स्क्वेअर मायनस पी क्यू. मायनस पी क्यू इज लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0. साईन बदलू शकता तुम्ही. पी क्यू इज इक्वल टू काय पहा, साईन बदलल्यानंतर 0. आता पहा व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. ज्यावेळेस तुम्ही साईन मायनस जागी प्लस करता, 0ला कोणतं साईन नाही, हे साईन उलटं होतं पहा. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं की साईन काय होतं उलटं. समजा तुमचं कन्फ्युजन झालं निगेटिव्ह. समजा एक एक्झाम्पल सांगतो. 2 बडा क्या 3 बडा उसके ऊपर मुंह करो कर दिया. देयरफॉर मला सांगा आता -2 मोठा का -3 मोठा. -2. निगेटिव्ह केलं की काय होतं साईन उलटं होतं. त्याचप्रमाणे हे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं साईन उलटं झालं पहा. पी क्यू इज लेस दॅन 0. द आन्सर इज दॅस. पी क्यू इज लेस दॅन 0. ओके, याच पद्धतीने. ओके सर, चलो आगे यस चलेंगे. सेकंड कंडिशन झाली पहा. तिसरा क्वेश्चनकडे जाऊया. यस, ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घ्या. मी तिसरा क्वेश्चन घेतो पहा. ओके चलो नेक्स्ट. दोन क्वेश्चन झाले. तिसरा द जॉइंट इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट. जॉइंट इक्वेशन लाइन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट. क्वेश्चन 3 घ्या. ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट याला म्हणतात पहा. ट्रायसेक्ट करतो पहा. ट्रायसेक्टचा अर्थ होतो 2 व्हॅल्यू. कोणत्या सर. एक लाईन झाली आणि ही एक लाईन झाली. अँगल किती पहा 90 डिग्रीला 30 आणि इकडून काय पहा 30. पण आपल्याला हा अँगल महत्त्वाचा नसतो पहा. हा अँगल असतो M1 इज इक्वल टू काय पहा हा 30. पण स्लोप कसा काढतात टॅन थिटा. टॅन 30. अजून एक अँगल येईल पहा टॅन 60. टॅन 30 ची व्हॅल्यू काय पहा 1/√3. टॅन 60 ची व्हॅल्यू काय पहा √3. ओके, M1 M2 माहिती झाला. आता इक्वेशन इझिली काढू शकता. इक्वेशन इज पहिली ट्रिक तीच दिली तुम्ही. y² मायनस M1 प्लस M2 XY. M1 इंटू M2. खूप जण एवढं लिहितात x² ला विसरतात पहा. x² इज इक्वल टू 0. व्हॅल्यू टाकून द्या आता. सर M1 M2 माहिती आहे आम्हाला. 1/√3 प्लस √3. या √3ला √3 कट करू नका. इथं मध्ये प्लस आहे पहा. ओके सर, इथं मात्र कट होईल. पुढच्या याला दाखवतो तुम्हाला. 1/√3 इंटू √3 x². इधर कट हो जाएगा. ये √3 निघून जाईल पहा. काम सोपं झालं सर. y² मायनस 1/√3 xy मायनस √3 xy. एक काम करूया, हे असंच राहू द्या. थोडं सोपं जाईल. पलीकडं काय कॅल्क्युलेशनला सोपं जाईल पहा. काय करू सर, व्हेरी सिंपल आयडिया. y² तसाच ठेवा. याचं बघा आता क्रॉस होईल. हो सर, 1 1 जा 1 √3 जा 3 असं होईल पहा. 1 ने 1ला मल्टिप्लाय केलं 1 येतं. वर्गमात 3 वर्गमात 3ला गेलं वर्गमात 9 येतं म्हणजे 3 येईल पहा. खाली काय येईल पहा, खालचा गुणाकार खाली.
खालचा √3 त्रास देतोय पहा. एक काम करूया, सगळ्याला √3 मल्टिप्लाय करूया. √3y², ह्याला √3 मल्टिप्लाय केल्यावर √3 निघून जाईल. -4xy प्लस √3x² इज इक्वल टू 0. तर करून घ्या सर. √3x² मायनस 4xy प्लस √3y² इज इक्वल टू 0. इक्वेशन पाहूया. √3x² मायनस 4xy प्लस √3y² इज इक्वल टू 0. सी इज द आन्सर. मिळालं पहा. जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपॅन्डिक्युलर टू द लाईन. ओके, ट्रिकचा क्वेश्चन आला पहा. लय सोपे आहे पहा. हा जो 3 आहे ना पुढे घ्यायचा एकच्या जागी, काय पहा 3x². ओके, आणि प्लसच्या जागी काय करायचं मायनस. बघा 3 इकडे आला 3x², प्लसच्या जागी मायनस झालं आणि 2 इकडे गेला पहा. सी इज द आन्सर. एका झटक्यात नजरेत खेळ झाला पहा. सर मला नाही का आला. व्हेरी सिम्पल. वायचा कोएफिशियंट काय पहा 3, तो x² जागी टाकला. 2 काय करायचं इकडे टाकायचा 3च्या जागी, काय आलं पहा सर 2y². आणि मध्ये प्लसच्या जागी काय करायचं मायनस. आन्सर विदिन सेकंड्समध्ये. असा जर क्वेश्चन आला तर आपलं काम ओके झालं पहा. तर 3-4 क्वेश्चन झाले. हो, पुढे जाऊया. हे शॉर्टकटनी कसं करायचं ते सांगितलं पहा मी तुम्हाला. इक्वेशन इज काय म्हणतं सर, हे काय लिहिलं इक्वेशन इज, शॉर्ट फॉर्म लिहिलं EQ, त्याच्या डोक्यावर या नाही पहा, म्हणजे काय इक्वेशन इज. ओके, थोडं हँडरायटिंग एकदा सवय झाली की होऊन जाईल पहा. ओके, मी म्हणत नाही खूप गंदा आहे हँडरायटिंग, पण थोडं समजायला काय काय शब्द तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम आला तर मी सांगत जाईल. चलो सर, इसका एक स्क्रीनशॉट ले सकते आप, पाहिजे असेल तर घेऊ शकता, नाही तर नाही घेतलं तरी चालेल. काय का ऑन द स्पॉट रायटिंग करतात त्यांना फार चांगलं आहे. त्यासाठी मी थोडा वेळ थांबत असतो मध्ये आधी. पण तुम्हाला समजा वेळ कमी मिळाला तर पॉज करत जा. पॉज करायचं आणि घेऊ शकता पहा. ओके, चलो आगे. जॉइंट इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू ओरिजिन अँड परपॅन्डिक्युलर. ओहो, वही क्वेश्चन आहे सर, खाली परपॅन्डिक्युलर बदललं पहा. मी सांगतो 5वा क्वेश्चन कसा करायचा पहा. वायचा कोएफिशियंट 1च्या जागी घ्या सर, -3x. ओके सर, हे घ्या तुम्ही. काय केलं पहा, -3 इथं घेतला आणि 2y² इथं घ्या. अगोदर प्लसच्या जागी मायनस करायचं. तर असा ब्रॅकेट खाली इथं थोडा वेळ कळल पहा. आणि 5 तिकडे घ्या, प्लस 5y². बघा आता आयडिया लक्षात घ्या. इथं काय पहा x - x1. फॉर्म्युला काय सांगतो पहा, x - x1. इथं काय म्हणतो पहा y - y. इथं पण स्क्वेअर पाहिजे. y - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर x वर y1 दिलाय 3 - 2. x मायनस दिलं पहा -3. y जागी काय करायचं पहा, मायनस ऑलरेडी मायनस आहे पहा. y - y1 ट्रिक समोर ठेवा मगाची. y - y1 काय पहा y + 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्हाला ट्रिक आठवते का बघा, काय कन्सर विसरलो. लय सोपं पहा, मी असं सांगितलं ट्रिक. फक्त उलटं करायचं, उलटं करायचं आणि व्हॅल्यू टाकून द्यायची पहा. या पद्धतीने बरोबर जमतं पहा. कसं करता येईल पहा. व्हॅल्यू टाकून द्यायची. काय करता येईल, -3 एक्सच्या जागी नाही आणि एक्सच्या जागी x - x1, y जागी y - y1. ट्रिक पहा म्हणजे लक्षात येईल. ओके सर, हे घेऊया आता. -3 x² - 6x + 9 -2. हे x ने ह्याला मल्टिप्लाय करा. तर इथं लिहायचं राहिलं मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह, y + 2 येईल पहा. एक्सनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा xy, एक्सनी ह्याला मल्टिप्लाय करा 2x, -3ने ह्याला मल्टिप्लाय करा -3y - 6. y तसाच ठेवा, y² + 4y + 4 इज इक्वल टू 0. -3 ने मल्टिप्लाय करा, -3x² प्लस वजा अधिक होईल पहा 18x -3चा स्क्वेअर आहे पहा -27 -2xy मायनस बिकम पॉझिटिव्ह -4x + 3y वजा अधिक होईल पहा 12. 5 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा 5y² 20y 5 × 20 इज इक्वल टू 0. आता आन्सर कसं आहे बघा, x² अगोदर 2xy y² जसा आन्सर असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करूया. तर -3x² पहिल्यांदा लिहिला, हा xy लिहितो, जे झालं त्याच्या खाली अंडरलाईन करूया म्हणजे समजायला सोपं जाईल. -2xy. ओके सर, नंतर y² वाले घ्या, हा 5y². x वाला एकत्र करा 18x - 4x 14x.
3y + y 23y. नंबर एकत्र करूया. 20 आणि 12 32, 32 म्हणून 27 गेले 5 इज इक्वल टू 0. साईन बदला आता. साईन बदललं की सोपं जाईल पहा. देअरफॉर 3x² मायनस जागी प्लस मायनस 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 आणि मायनस. फक्त साईन बदलले पहा, बाकी काय नाही. 3x² 2xy minus 5y². 3x² plus 2xy minus 5y² minus 14x minus 23. It is correct. पाहता येईल y बघा. y किती पास 20 plus 3 23y. 26 आलं पहा. y अजून राहिला का एक 23y मायनस हा इथे एक महत्वाची गोष्ट झाली पहा. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह 6y 26y. आता बरोबर येईल पहा. 3x² plus 2xy minus 5y² minus 14x minus 26y minus 5 is equal to 0. आन्सर बी आलं पहा. कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करायचं. कॅल्क्युलेशनमध्ये छोट्या छोट्या चुका नाही झाल्या पाहिजे पहा. त्या टाळण्यासाठी काय करायचं पहा, रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे, म्हणजे बरोबर जमतं. ओके सर. 6वा क्वेश्चन. द जॉईंट इक्वेशन ऑफ 2 लाईन्स थ्रू द ओरिजिन इच मेकिंग अँगल विथ मेजर 30 डिग्री विथ द पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. प्रत्येक लाईननी पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस अँगल केला पहा. क्वेश्चन 6 पहा, म्हणजे डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. हा एक्स ॲक्सिस आहे सर, हा वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसचे दोन भाग असतात. वरच्या भागाला पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस म्हणून इकडून 30 डिग्री केला आणि इकडून पण 30 डिग्री केला. अशा दोन लाईन आहेत पहा. तीच लाईन थोडी वाढवू शकता. पण नेहमी अँगल मोजताना एक्स ॲक्सिसशी मोजायचं पहा. जरी वायचा केला, हा 30 आहे बरं का. हा अँगल महत्वाचा, हा θ1 आहे सर. आणि इकडचा अख्खा मोठा काय पहा, θ2 आहे. θ1 कसा करायचा, 90 मधून 30 मायनस करा. θ1 इज इक्वल टू 60 येईल पहा. हाऊ टू टेक 30 θ1 90. हे बघा, अख्खं 90 प्लस 30 120. ज्यावेळेस दोन अँगल एक दोघांची ॲडिशन 180 त्यावेळेस एक आयडिया सांगतो पहा. एकदम सोपं आहे पहा. y इज इक्वल टू mx फॉर्म्युला घ्यायचा पहा. प्लस और मायनस अशी आयडिया करायची पहा. tan 60 घ्यायचं. tan 60 व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. कुठली एक व्हॅल्यू घेऊ शकता. tan 60 घ्या. tan 60 सोपे पहा. y इज इक्वल टू काय पहा, प्लस और मायनस tan 60 ची व्हॅल्यू काय √3x. नंतर काय करायचं पहा, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग करायचं सोपं जातं पहा. कधी ज्यावेळेस दोन अँगलची ॲडिशन 180 असेल त्यावेळेस काय करायचं, प्लस और मायनस लिहायचं. सोपी व्हॅल्यू लिहून टाकायची टॅनच्या पुढं आणि डायरेक्ट स्क्वेअरिंग करायचं. ओके सर. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. एवढं सगळं लिहायची गरज नाही. इट इज ओनली फॉर अंडरस्टँडिंग. y² प्लस और मायनस ज्यावेळेस स्क्वेअर करतं त्यावेळेस प्लस और मायनस निघून जातं. फक्त करायला पहा 3x². सर याला इकडे घेऊ शकता. हो, 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. सरळ करून घ्या. 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. प्लीज चेक द आन्सर. 3x² मायनस y² इज इक्वल टू 0. आन्सर बी आलं पहा परत. एकदम इझी. ओके, डोक्यात बसला असेल पूर्ण. काय करायचं पहा, θ 60 कसा आला पहा, हा 30 वाय ॲक्सिसची म्हणजे ओरिजिनल एक्स आहे पहा. अँगल स्लोप काढताना स्लोप काय असतो पहा, दोन प्रकार. स्लोप काढण्याचे 3 मेथड सांगा सर. स्लोप काढण्याचे 3 मेथड. हाऊ टू फाइंड द स्लोप. पहिला 2 पॉईंट दिलेत तुम्हाला, x1 y1 x2 y2. हाऊ टू फाइंड द स्लोप. अंडरलाईन करा. स्लोप इज इक्वल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एक अँगल करा, थीटा अँगल मेड विथ एक्स ॲक्सिस. महत्वाची गोष्ट आहे, मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह नाही. इकडे पण एक्स ॲक्सिस येतो बघा. हा हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस असतो, हा वाय आहे. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. स्लोप काढण्याचे 3 मेथड. आणि तिसरी, जर एक्स प्लस बी वाय प्लस सी दिलाय तर स्लोप कसा काढतात पहा. व्हेरी सिम्पल आयडिया. एक्स कोइफिशियंट मायनस साईन घ्यायचं. एक्सचा कोइफिशियंट म्हणजे ए अपॉन वायचा कोइफिशियंट. या प्रकारे हे स्लोपचा बेस आहे पहा. हा काय कांचा वीक असेल तर तो पहिल्यांदा कव्हर करा. लक्षात म्हणजे आयडिया क्लिअर होईल पहा. ओके, या पद्धतीने अशा प्रकारे 5व 6व विथ एक कन्सेप्ट पण समजून सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं 9वी 10वीचा 11वीचा कोणता कन्सेप्ट तुमचा वीक असेल तर ह्या माझ्या लेक्चरमध्ये कव्हर होईल पहा. हे लेक्चर फक्त CETसाठी नाही पहा, तुमचा बेस कव्हर करण्यासाठी पहा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना तुम्ही फक्त एन्जॉय करू नका पहा. जास्तीत जास्त मित्रांनी कमीत कमी एका मुलांनी 10 जणांना शेअर केलं तर बरोबर छोट्या तळागाळातल्या मुलामुलींना मिळेल पहा. आपला ह्या चॅनलचा उद्देशच की तळागाळातल्या मुलामुलीपर्यंत पोहोचणं. तुम्हाला जर जमलं, छोट्या गावामध्ये ज्या गावामध्ये नेट लाईट पण नाही, फक्त दिवसाच काय असेल ते नेटचा फायदा आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्याचा फायदा झाला पाहिजे. कोणीतरी झाडाखाली बसून आपला व्हिडिओ बघतो ह्याच्यासारखा आनंद वेगळा आहे पहा. ओके,
चालतं, तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमचा फायदा होईल, त्या मुलांचा फायदा होईल. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. मी पुढच्या पॉईंटकडे जातोय. नेक्स्ट पॉईंट, 6वा झाला क्वेश्चन. 7वा क्वेश्चन घेऊया. येस सर. ओ दिलाय 0 0, ए दिलाय 1,2, बी दिलाय 3,4 आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल OAB. द जॉईंट इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड अँड मीडियन फ्रॉम ओ. थोडासा अवघड क्वेश्चन आहे पहा, पण करू आपण. जॉईंट इक्वेशन ऑफ खालचा पाहूया. ओरिजिन हॅव्हिंग स्लोप्स, हा स्लोप हा तुम्हाला करता येईल पहा. M1 काय पहा, 1 खालच्या जी आयडिया सांगतो. काय काढून घ्यायचं पहिल्यांदा, M1 + M2 काढा, M1 × M2 काढा, नंतर इक्वेशन टाका. इक्वेशन कसं आहे सर, y² - M1 M2 XY + M1 M2 X². वी गेट द रिझल्ट. आठवतो तुम्हाला ठेवला पहा. 7व्याची आयडिया काय पहा, आता 7वं जरासं ट्रायंगल काढूया म्हणजे सोपं जाईल. शक्यतो व्हर्टेक्स वर टाकायचं. द जॉईंट इक्वेशन ऑफ द अल्टिट्यूड अँड मीडियन. अल्टिट्यूड कसं आहे पहा, अल्टिट्यूड आहे पहा. काय सांगितलं पहा, एक अल्टिट्यूड आहे OD, दुसरी इक्वेशन OM आहे, मीडियन ड्रॉप. यांचं जॉईंट इक्वेशन काढायचं पहा. आता जॉईंट इक्वेशन कसं काढता येईल पहा, एक D आणि M. जॉईंट इक्वेशन कसं काढायचं पहा, लक्ष द्या. अल्टिट्यूड कसं काढणार, ODचं इक्वेशन तयार करायचं. आता थोडंसं स्ट्रेट लाईनचा बेस आहे पायाला. OD परपेंडिक्युलर AB. OD काय पहा, अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय मराठीमध्ये उंची, इंग्लिशमध्ये काय त्याला हाईट सुद्धा म्हणतात. OD परपेंडिक्युलर AB असेल तर काय पहा, स्लोप ऑफ OD * स्लोप ऑफ, थोडं लेंथली क्वेश्चन आहे पहा, पण आपण करूया त्याला, इज इक्वल टू -1. स्लोप ऑफ OD * स्लोप ऑफ AB इज इक्वल टू -1. OD काय पहा, ODचा स्लोप कसा काढायचा, हा 0 0 आहे सर. D माहिती नाही तुम्हाला, राहू द्या असंच. ABचा स्लोप माहिती आहे पहा, y2 - आत्ताच दिला फॉर्म्युला, मागच्या लेक्चरला दिला होता, मागच्या पेजवर, y2 - y1 अपॉन x2 - x. 4 - 2 येईल पहा, 3 - 1 2 येईल, -1. 2 2 गेट कॅन्सल. M इज इक्वल टू -1 अपॉन 1. व्हॉट द आन्सर, स्लोप इज इक्वल टू -1 आला पहा. M इज इक्वल टू, हा कशाचा, ODचं इक्वेशन काढू शकता. ODचं इक्वेशन इज OD, इक्वेशन ऑफ OD इज फॉर्म्युला y - y1 M इन ब्रॅकेट x - x1. x1 y1 ऑलरेडी दिलं पहा, 0, 0 टाकून द्या. y - 0, M आत्ताच काढला, -1 x - 0. y इज इक्वल टू काय पहा, -x. इकडे पाठवा, x + y इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन मिळालं सर. असंच आता मीडियनचं काढायचं पहा. मीडियनला मिड पॉईंट काढूया. मिड पॉईंट कसा काढता येईल पहा, x1 + x2 अपॉन 2 2 येईल पहा. 4 + 2 6, 6ला 2 भागा 3 आलं. आणि इक्वेशन ऑफ OM काढूया. इक्वेशन ऑफ OM इज कसं काढणार पहा. पण 2 पॉईंट दिल्यानंतर इक्वेशन कसं काढायचं, स्ट्रेट लाईनमध्ये आपण पाहणार आहोत. y - आत्ता तात्पुरतं सांगतो पहा, y 10वीला पण झालेलं आहे. आता एखादा सर मला माहिती नाही, काय नाही, 10वीला ऑलरेडी झालं आहे पहा, 2 पॉईंट फॉर्म म्हणतात त्याला. ओके सर. सर y1 काय पहा, y1 0 घ्या. y2 काय आत्ताच काढला, 2 - 0. x1 काय घेता सर, 0 घ्या. आणि y2 3 पहा, असं पाहिजे पहा. आणि हे काय पहा, 2 - 0. y अपॉन 3 x अपॉन 2 क्रॉस करा, 2y 3x तिकडे पाठवा, 3x - 2y इज इक्वल टू 0. सीधा करके लिखो, 3x - 2y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. हे 1 झालं, 2 झालं. दोघांना जॉईंट करायचं पहा. जॉईंट इक्वेशन इथं लिहितो आपली लास्ट स्टेप. जॉईंट इक्वेशन इज लास्ट स्टेप वरच्या बाजूला किंवा इथं लिहा, पहिलेच आहे. जॉईंट इक्वेशन इज दोघांना कंबाईन करायचं पहा. लेंथली क्वेश्चन पण इंटरेस्टिंग आहे पहा. असे लेंथली क्वेश्चनसाठीच आपल्याला ट्रिक्स उपयोगी आहेत पहा. ह्याला काही ट्रिक्स नव्हती, ह्याला रेग्युलर मेथड आहे पहा, ते मी सोडवले. एक आयडिया आहे पहा, ह्याला एकच आयडिया आहे पहा, सांगतो. हे रेग्युलर सोडतो अगोदर, मग त्या आयडियाकडे जातो. एक आयडिया माझ्या आत्ता डोक्यात आली, ह्यानी जमू शकतं, वेळ वाचेल पहा.
एक्स प्लस वाय, दोघांना जॉईन केलं पहा. एक्सने ह्याला मल्टिप्लाय करा 3x², एक्सने ह्याला मल्टिप्लाय करा -2xy. ओके सर. वायने ह्याला मल्टिप्लाय करा 3xy, वायने ह्याला मल्टिप्लाय करा -2y², 3xy - 3x² प्लस xy -2y² इज इक्वल टू 0. आन्सर चेक करा. 3x² - xy 2y². आता पहा, हां, तर मी काय म्हणतो हे आन्सर आलं, पण ह्याला वेळ लागतो पहा. ह्याला वेळ लागतो तर एक आयडिया करू शकता तुम्ही. एक आयडिया पहा, एखाद्या लाईनमध्ये जर पॉईंट पासिंग थ्रू असेल तर सोपं काम होतं पहा. पासिंग थ्रू पॉईंट बघा, ह्या दोन लाईनचा आपण जॉईंट ऑफ इक्वेशन काढतो. म्हणजे ह्या लाईनमधून ही लाईन पासिंग थ्रू पहा 2,3. एकदा मिड पॉईंट काढायचा. मिड पॉईंट कसा काढला बघा, 3 + 1 4, 4/2 आला. 2 + 4 6, 6/2 3 आला. ह्याला मिड, हा मिड पॉईंट सॅटिस्फाय करण्याचं इक्वेशन. तर 2,3 प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकू शकता तुम्ही. चला सुरुवात करूया. 2,3 कधी पण बॅक साईडने सुरुवात करतो सर आपण. 2 टाका. 2चा स्क्वेअर 4 येईल, 4 त्रिक 12, 2 त्रिक 6, 2,3 टाकतोय, वजा 2 × 2चा वर्ग. उत्तर येतं का बघा. 4 2 16 येईल, विच इज नॉट इक्वल टू 0 सर. काय टाकून बघा आता. 3 4 त्रिक 12, वजा xy, xy काय येईल पहा -6 2y². हेच येतं पहा, फक्त प्लस मायनस आलं. 4 2 8 येईल पहा. 12 8 20, 20 मधून 6 गेले, काहीतरी गडबड झालं. 2y², 3x² - xy, x काय येईल पहा 2,3, 3 4 4 3 12, 2 3 6 आणि 2y² 18 येईल पहा. बरोबर केलं बघा. 3x² - 2xy, 3xy - 2y² इज इक्वल टू 0. दोघांचं जॉईंट इक्वेशन काढायचं. हा इक्वेशन सॅटिस्फाय करतो 2,3 OM, म्हणजे हे पण करणारच. ओके चलेगा. तर कसं काय गडबड होते पहा. एक्सने ह्याला मल्टिप्लाय केलं 3x² - 2xy, वायने ह्याला मल्टिप्लाय 3xy - y², 3xy - xy, xy आलं -2y². ह्यात व्हॅल्यू टाकल्यानंतर गडबड काय होते पहा. तर 2,3 टाकायचं. 4 3 12 xy, 2 3 6, 9 2 18, 18 + 30 - 6 24 येतं पहा. छोटीशी गडबड झाली असं वाटतं. 3x² - 2xy, 3xy - 2y² इज इक्वल टू 0. ओके ठीक आहे. शॉर्टकटचा विचार नंतर करू आपण, लक्षात. पण ह्यांनी जमतं पहा, नाही असं नाही. काहीतरी माझं घेण्यामध्ये गडबड होत असेल पहा, तर तुम्ही चेक करा, बरोबर येईल पहा तुमच्या लक्षात. प्लस -2y². ओ, आपण ऑप्शनच रॉंग घेतला त्यामध्ये. दिस इज द आन्सर. 3x² + xy - 2y². आता आन्सर बघा, चेक करू. 3x², 4 3 12, 2 3 6 आणि तो y होता पहा. वायची व्हॅल्यू 3 आहे, मी देऊन घेतली पहा. डी आन्सर येतं पहा. बघा तुम्ही करू, बघा दाखवतो. 3 × 2चा स्क्वेअर, 2 × 3 -2 × 3चा स्क्वेअर 0 तक बघायचं. 4 3 12, 6 9 2 18, 18 - 18 काय येईल पहा 0. संपला क्वेश्चन. अशा प्रकारे आन्सर डी आलं पहा, सी नाहीत. ओके, ती लक्षात. म्हणजे कसं लक्षात आलं पहा, पेअर ऑफ लाईन इक्वेशन करताना, 3D मधला लाईन करताना त्याच्यामध्ये काय पासिंग थ्रू शब्द दिसला की त्या इक्वेशनमध्ये दिलेल्या ऑप्शनमध्ये टाकून द्यायचं. कधी कधी पासिंग थ्रू डायरेक्ट देतात, कधी कधी इनडायरेक्ट देतात. इथं इनडायरेक्ट होता 2,3. एक व्हेरी सिम्पल शॉर्टकट तयार झाला आपला. तो मीडियन पासेस थ्रू. इथे लिहितो पहा, मीडियन सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ लाईन. मीडियन नाही, मिड पॉईंट. मीडियनचा मिड पॉईंट सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ लाईन. ओके सर, जमलं. मिड पॉईंट सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ लाईन. या पद्धतीने व्यवस्थित क्वेश्चन करून घ्या, एकदम परफेक्ट मार्क्स मिळतील बघा तुम्हाला. त्याच्या बाजूला जाऊया, स्क्रीनशॉट घ्यायचा व्यवस्थित. शॉर्टकट पण पण सांगितलं, रेग्युलर मेथडने पण सांगितलं. जर तुम्हाला पासिंग थ्रू पॉईंट मिळाला तर काम सोपं होतं पहा, इझी जातं. पासिंग थ्रू पॉईंट मिळाला की पासिंग थ्रू पॉईंट डायरेक्ट त्या दिलेल्या ऑप्शनमध्ये टाकून द्यायचा पहा, आणि बॅक साईडने सुरुवात करायचं. ओके, तर व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे सोपं जाईल पहा. स्क्रीनशॉट घ्या. मुद्दाम मी बाजूला सरकलो पहा, तुम्हाला सोपं जावं.
ओके, झालं पहा. अशा प्रकारे एक इम्पॉर्टंट पॉईंट झालेला पहा. एक मोठा क्वेश्चन बघा किती वेळ लागतो पहा. रेग्युलर शॉर्टकटने किती वेळ लागला पहा. पण ते लक्षात यायला पाहिजे. कोणतं दिलं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाईंग द इक्वेशन मिळालं तर तो पॉईंट काय करायचा प्रत्येक इक्वेशनमध्ये रिप्लेस करायचा. एक ट्रिक शिकलो आपण एक्स्ट्रा नवीन ट्रिक. ही ट्रिक सगळीकडे कॉमन आहे पहा. मी तुम्हाला 10 आयडिया सांगणार आहे पहा. शेवटी आन्सर कसे लिहायचे पहा. जे येत नाही आन्सर त्याचे कसे शोधायचे. त्या 10 आयडियापैकी ही एक आयडिया पहा. पासिंग थ्रू शब्द दिसला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. इनडायरेक्ट कसा दिसतो पासा, तर तो काय करायचा प्रत्येक ऑप्शनमध्ये रिप्लेस करायचा पहा. सोपं जातं आणि वेळ वाचतो. त्याचा स्क्रीनशॉट घेतला तुम्ही पुढे जाऊया सर. If one of the lines bisect the angle between the coordinate axis, then the value of kr. Bisect the angle between the coordinate axis म्हणजे काय पहा. व्हॉट इज मिनिंग ऑफ बायसेट द कोऑर्डिनेट ॲक्सिस पहा. असेल पहा, पहिली लाईन असेल पहा, कोऑर्डिनेट ॲक्सिसला बायसेट करते. बायसेट ह्याचा अर्थ काय होतो पहा, दोन भाग करणे. दिल्ला क्वाड्रंटचा अँगल 90 आहे, त्याच्या बरोबर दोन भाग करा. पहिला काय पहा 90च्या बरोबर हाफ, 90च्या बरोबर निम्म काय येतं 45, म्हणजे हा सर पहिला आला. अजून एक लाईन येईल पहा, इट इज ऑल्सो पासेस थ्रू बायसेट द कोऑर्डिनेट ॲक्सिस. हा एक लाईन येईल. तर इथं पण 45 अँगल येईल हो, पण अँगल मोजताना नेहमी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ही मोजायचा. म्हणजे हा अँगल टोटली अँगल किती येईल पहा, हा 90 आणि हा 45, 35. पुन्हा एकदा मी मागे सांगितली ट्रिक लक्षात घ्या. ज्यावेळेस इक्वेशन जॉईंट इक्वेशन काढतो त्यावेळेस तुम्ही जर 45 आणि 135 यांची ॲडिशन जर 180 आली तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता पहा. कसं आता सांगितली आयडिया, y इक्वल टू प्लस और मायनस mx. हे शॉर्टकट आहे पहा. जो अँगल सुटेबल तो घ्या. तर 45 घेतो आम्ही. y इज इक्वल टू m म्हणजे काय tan 45 इंटू x. tan 45ची व्हॅल्यू काय पहा 1. tan 45ची किंमत टेबलमध्ये बघू शकता तुम्ही 1 आहे पहा. 10वीला झालं आपलं किंवा 11वी सायन्सला पण झालं आहे. काय काय विसरलं असं 10वीच्या टेबलमध्ये बनवलं आहे किंवा ट्रिगोनोमेट्रीमध्ये परत एकदा टेबल तुमचा कच्चा राहिला असेल तर परत कव्हर करतो पहा. वाय स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग करा. प्लस स्क्वेअरिंग का करतात पहा, प्लस और मायनस गायब होण्यासाठी. प्लस मायनस रिमूव्ह करायचं असेल, मॉड रिमूव्ह करायचं असेल तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स हा सुंदर पर्याय पहा. ओके सर, इसको उधर भेजो. भेजायचं म्हणजे काय करायचं पाठवायचं पहा. इथं एक प्लसला प्लस तो तिकडे गेल्यावर काय होतं पहा मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. याला सरळ करून घ्या. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर. पण त्यांनी काय विचारलं पहा, व्हॅल्यू ऑफ के इज काय पहा, त्याचा कम्पेअर करूया. के एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. पाहता एकची व्हॅल्यू येईल सर, केची व्हॅल्यू 1 येईल. एक्स वाय याच्यामध्ये टर्मच नाही आहे. इफ वन ऑफ द लाईन्स ऑफ द बायसेक्ट द अँगल बिटवीन. ओके चालतं आहे. याचा स्लोप महत्त्वाचा आहे पहा. बायसेक्ट म्हटल्यानंतर काय करायचं पहा, सोपी आयडिया. याचं इक्वेशन फाइंड आउट नव्हतं करायला सांगितलं आपल्याला. इक्वेशनच्या ऐवजी काय करायचं पाहिजे, स्लोप इम्पॉर्टंट आहे. स्लोप ऑलरेडी काढलाय सर आपण. कसा काढलाय बघा, स्लोप कसा काढलाय बघा. स्लोप स्लोप कसा काढला बघा. ओके, स्लोप कसा काढला पहा क्वेश्चन 9 मध्ये. पहा क्वेश्चन 9 मध्ये एम काय येईल पहा बघा, tan 45 1 प्लस और मायनस. झालं. ऑक्झरी इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, ऑक्झरी इक्वेशन ऑफ लाईन bm स्क्वेअर 2hm प्लस a इक्वल टू 0. इक्वेशन लिहित बसायचं नाही सर. दिल लाईनचं इक्वेशन कसं काढायचं पहा, कोइफिशियंट घ्या. वाय स्क्वेअरचं कोइफिशियंट काय पहा -1 m स्क्वेअर. पाठवून घ्या सर. एचची व्हॅल्यू बॅक साईडला घ्यायचं, 1 कोइफिशियंट आहे पहा 1 इंटू m. फक्त कोइफिशियंट घ्यायचे पहा. पुढे काय पहा के इज इक्वल टू 0. व्हॅल्यू टाकून देऊ शकता. मायनस तसं एमच्या जागी काय टाकायचं प्लस और मायनस. सध्या 1 घेतो पहा फक्त. 1 इंटू 1 प्लस के 0. ओके, प्लस और मायनस पहा 1चा स्क्वेअर काय येतो पहा 1, पण बाहेर मायनस आहे ना -1. इथे काय पहा प्लस और मायनस 1 प्लस के इज इक्वल टू 0. केची व्हॅल्यू 2 येतील पहा. के एका बाजूला ठेवतो, -1 तिकडे गेला प्लस येईल, प्लसच्या जागी काय येईल पहा मायनस येईल, खाली प्लस येईल पहा. बघा कसं करायचं, -1 तिकडे गेला प्लस
प्लसच्या जागी मायनस मायनस प्लस 1 पुढं काय पहा 1 आहे. के इज इक्वल टू 1 मायनस 1 0 येतो पहा. आणि के इज इक्वल टू 1 प्लस 1 2 0 अँड 2 दिस इज द आन्सर. समजलं आयडिया? परत एकदा सांगतो पहा. ऑक्झिलरी इक्वेशन कसं काढलंय पहा. बॅक साईडने कोएफिशियंट घ्यायचा -1. इथं कोएफिशियंट किती सर 1 प्लस के इज इक्वल टू 0. एमची जागी व्हॅल्यू टाकायची. स्लोप किती पहा tan 45 ची व्हॅल्यू 1 tan 35 ची व्हॅल्यू -1 येते पहा. प्लस और मायनस टाकायचं. इथं प्लस और मायनस एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. ओके. जॉईंट या अशा प्रकारे आन्सर सी आलं पहा. जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन x इज इक्वल टू 5 अँड y इक्वल टू 3. बघा आता थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. तुम्ही बायसेक्टरची ट्रिक वापरा ती ax² प्लस 2hxy by² साठी पहा. x इज इक्वल टू 5 म्हणजे काय येतं पहा. हा x ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे पहा. तुम्हाला आयडिया सांगतो पहा. काय कांचं वीक राहिलं असं कवरेल. x इज इक्वल टू 5 म्हणजे y ॲक्सिसला पॅरल घ्यायचा पहा. x इज इक्वल टू 5. बघा परत एकदा सांगतो आयडिया. काय सांगितलं परत लक्षात घ्या. ज्यावेळेस x इज इक्वल टू इक्वेशन असेल तर कशाला असतं पहा वायला पॅरल असतं इक्वेशन. आणि ज्यावेळेस y इज इक्वल टू तेव्हा एक्सला पॅरल. ओके दोन इक्वेशन आहे पहा. हे बघा हे आणि या दोघांचं जॉईंट इक्वेशन काढायचं. जॉईंट इक्वेशन बायसेक्टरचं काढायचं. ओके आता x इज इक्वल टू 5 y इक्वल टू 3 बायसेक्टर कुठे पहा हा एक येईल पहा सर. हा बायसेक्टर झाला. अजून एक बायसेक्टर येईल पहा हा. या दोघांचं जॉईंट इक्वेशन काढायचं. x इज इक्वल टू 5 y इक्वल टू 3 बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे बघा हा ह्याला पॅरल लाईन आली पहा. पॅरल लाईन म्हणजे हा अँगल किती येईल पहा. बायसेक्टर 45. तर हा अँगल किती येईल पहा 135. म्हणजे m1 इज इक्वल टू फिक्स झाला पहा tan 45. m2 इज इक्वल टू फिक्स झाला पहा 90 प्लस 45 म्हणजे 135. tan दोन्ही जर अँगलची ॲडिशन 180 असेल तर काय असतं पहा -1. दोन्ही स्लोप्स फिक्स झाले पहा. आता इक्वेशन कसं आहे पहा. हा पॉईंट वेगळा आहे पहा. हा पॉईंट इकडून 5 इकडून 3 आहे. पासिंग थ्रू ओरिजिन नाही पहा. म्हणजे तुम्हाला इक्वेशन असेल पहा y मायनस y1. आता एक शॉर्टकट अगोदर वापरूया नंतर ह्या आयडियाने जाऊ. हे रेग्युलर मेथड झाली पहा. खूप जणांना कॉम्प्लिकेटेड वाटेल एक सोपी आयडिया पहा. मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो पहा. या शॉर्टकटने पेअर ऑफ लाईनचे अवघड क्वेश्चन इझी होतील पहा. खूप अवघड वाटणारे मीडियम मुलांना कच्च्या मुलांना अवघड जाणारे एक शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो परत एकदा. पासिंग थ्रू ओरिजिन बघा ह्या दोन लाईन एकत्र आल्यात म्हणजेच काय करता येईल पण मी तुम्हाला परत काढून दाखवतो व्यवस्थित म्हणजे लक्षात येईल. वेगळा कलर घेतो पहा म्हणजे लक्षात येईल. पहा असं आहे. लाईन अशी पहा. एक्स ॲक्सिस आहे पहा. वाय ॲक्सिस आहे सर. बघा नीट समजून घ्या. पहिली लाईन काय पहा. पहिले सांगितलं एक्स इज इक्वल टू 5 वायला पॅरल. दुसरं घ्या वाय इक्वल टू एक्सला पॅरल. अकाउंट इकडून 5 आला इकडून 3 आला 5,3. इथून लाईन काढणार आपण. असा एक बायसेक्टर जातो हा एक बायसेक्टर. मला सांगा ह्या दोन्ही लाईन कुठल्या पॉईंटमधून पास होतात 5,3. पासिंग थ्रू पॉईंट मिळाला की डायरेक्ट रिप्लेस करून टाकायचं सर प्रत्येक ऑप्शनमध्ये. यस टाका. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू फिक्स येतील पहा. प्रत्येक ऑप्शनमध्ये टाकायचं 5 एक्सच्या जागी 5 आणि वायच्या जागी 3. 5चा स्क्वेअर काय पहा 25. 3चा स्क्वेअर काय तो पण 9. व्यवस्थित द्या 10x 10 5 50 म्हणजे 10 50 मराठीमध्ये. आणि वायच्या जागी टाका 7 18 अधिक 16. 25 आणि 18 33 43 49 59 59 आणि 59 झिरो आन्सर येतं पहा. बघा व्यवस्थित बघा 25 18 आणि 25 8 33 10 43 49 59 बरोबर आहे सर. इथं पण करा. आता इथे येतं का बघा झिरो. एक आन्सर आपल्या जो फिक्स झालं पहा. हे लगेच लिहू नका. कधी कधी दोन ऑप्शन असू शकतात. वाय व्हॅल्यू त्याच टाकायच्या. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू माहिती फक्त प्लस मायनस साईन बघा. 10x 10xची व्हॅल्यू ऑलरेडी काढली -60. वाय घ्या 6y ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली सर -18 -16 इज इक्वल टू 0 येतं बघूया. 25 9 34 नाही येत पहा. विच इज नॉट इक्वल टू 0. बी नाही होत पहा. सी पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 25 प्लस 9 सगळंच प्लस प्लस आहे पहा. मोठा नंबर येईल -16 झिरो येणार नाही पहा. चेक करा वाटलं तर. कुठलंच ऑप्शन येत नाही. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. बघा एक बिग क्वेश्चन आपण ही रेग्युलर मेथड आहे पहा. सर रेग्युलर मेथड आपली राहिली. हे बघा असं करायचं. आयडिया देतो तुम्हाला. y मायनस y1 m1 इन ब्रॅकेट x मायनस x1. कुठलाही टॉपचा मुलगा या मेथडने जाईल पहा.
बीजी आता सांगितलं. ह्या दोघांना दोन्ही इक्वेशन काढत जॉईंट इक्वेशन. किती हुशार मुलगा, JEEची तयारी करणारी मुलं काय काय CET देतात पाहते, ह्या पद्धतीत जातं. आपण ते आयडिया वापरायची नाही. कसंही करून पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला तुलनायचा, तो रिप्लेस करायचा बा. एक्सच्या जागी पहिली व्हॅल्यू आणि वायच्या जागी दुसरी व्हॅल्यू, प्रत्येक ऑप्शन चेक करायचा. समजा असे 2 उत्तर आले तर मग नाविलाज जसतो आपल्याला ह्या क्वेश्चनकडे जावं लागेल, म्हणजे रेग्युलर मेथड. म्हणून मी दोन्ही मेथड सांगितले पहा तुम्हाला. लक्षात? ओके. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे जाऊया. स्क्रीनशॉट घ्या. ओके, पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. जॉइंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन द 2x² xy. आता आला बा शॉर्टकट. शॉर्टकटला कम्पेअर कसं करायचं पहा. कम्पेअर क्वेश्चन 11. क्वेश्चन 11 घेऊया. कम्पेअर क्वेश्चन 11. कम्पेअर बघा. आता कम्पेअर करायचं. 2x², 2x², 11xy, 3y². बघा शॉर्टकटचा किती फायदा होतो बघा. शॉर्टकट किंवा ट्रिक्स म्हणा. 3y² इज इक्वल टू 0. कम्पेअर करायचं. हाऊ टू कम्पेअर सर. ax², 2hxy, by² इज इक्वल टू 0. व्हॅल्यू काढून घ्या. a इक्वल टू 2 येईल, 2h इज इक्वल टू 11 येत आहे आणि b इक्वल टू 3 येतं पहा. शॉर्टकट ट्रिक आपली माहिती आहे अँगल बायसेक्टरची. x² मायनस y² अपॉन a मायनस b. जॉइंट इक्वेशन बायसेक्टर्स ऑफ द अँगल बिटवीन द लाइन्स. x² मायनस y² अपॉन a मायनस b. मधला कोएफिशिएंट घ्यायचा xy अपॉन h. h व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, टाकूया आता. x² मायनस y² आहे तसंच ठेवायचं. a आणि b ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 2 मायनस 3 xy कीप ॲज इट इज. h ची व्हॅल्यू काय मिळाली पहा. हा 2 ट्रान्सफर होईल 11/2. हा 2 वर घेऊ शकतो तुम्ही. 2xy अपॉन 11 x² मायनस y². 2 मायनस 3 काय पहा -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 11 इन ब्रॅकेट x² मायनस y² मायनस 2xy. 11x² मायनस 11y² मायनस 2xy एका बाजूला घ्या. 11x² प्लस 2xy मायनस 11y² इज इक्वल टू 0. प्लीज चेक इट. 11x² मायनस 2xy मायनस 11y² इज इक्वल टू 0. आन्सर डी आला पहा. इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय, बऱ्यापैकी आयडिया तुम्हाला. हे शॉर्टकटने किती फायदा झाला बघा. आता नाव सी द क्वेश्चन नंबर 12. इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन e अल्फा e टू द पॉवर अल्फा x² 2hxy e रेस टू मायनस अल्फा आर कॉन्सिडर म्हटल्यानंतर कंडिशन काय असते पहा. h² मायनस ab इज इक्वल टू 0. h कॅपिटल वापरतो. h² मायनस ab इज इक्वल टू 0. सर h काय पहा बघा. h काय असतो पहा 2hxy. h ची व्हॅल्यू hच आहे पहा. a काय पहा सर. a e अल्फा. बीटा काय e रेस टू मायनस अल्फा इज इक्वल टू 0. h व्हॅल्यू काढायची पहा. h व्यवस्थित लिहा. हो सर. आता पहा हे काय काय नाही कळत नाही पहा. खालचा बेस जर सारखा असेल तर वरच्या पॉवरची ॲडिशन होती. अल्फा मायनस अल्फा काय येईल पहा e टू दी पॉवर 0. आणि कोणत्या नंबरचा 0 पॉवर काय असतो पहा 1 असतो. म्हणजे काय येईल पहा h² मायनस 1 इज इक्वल टू 0. h² मायनस 1 इज इक्वल टू 0. ओके, या पद्धतीने. कोणत्या नंबरचा 0 पॉवर 1 असतो पहा. h² मायनस 1 इज इक्वल टू 0. त्या बाजूला टाका सर. h² इज इक्वल टू 1. 90% मुलं याचं उत्तर h इज इक्वल टू 1 लिहितील पहा. प्रत्येक नंबरला 2 स्क्वेअर रूट असतात. एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. h इज इक्वल टू काय लिहायचं पहा प्लस और -1. यस, आन्सर सी. संपलं. एका छोट्या कंडिशनवर क्वेश्चन आला पहा. ओके, हे ट्रिक वापरल्यामुळे अवघड क्वेश्चन सोपा झाला. 11-12 ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मी पुढे जातोय. 11-12